पुढची बातमी मुंबईमधून आहे। मंत्रालय परिसरामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे मंत्रालय परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। मेट्रोचं काम सुरू असताना भुयारी पाण्याचा पाईप फुटलाय। रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे मंत्रालय परिसरातील एकेरी वाहतूक बंद करण्यात आलेली होती। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मंत्रालयाच्या मुख्यालयासमोर जो प्रमुख रस्ता आहे, या रस्त्यावरच अचानक मेट्रोचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली। अर्थात ही पाईपलाईन एक 10 ते 15 मिनिटं उघडी होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून गेलं आणि अचानक इथे भगदाड जे आहेत ते पडल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहताय। अर्थात ते बंद करण्याचं काम केलं गेलं, पण सिमेंटसारखा रस्ता पूर्ण उखडून गेल्याचं इथे दिसून येतंय आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी इथे रस्त्यावर आलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर तात्काळ मेट्रो आणि मुंबई महापालिका प्रशासनाचे अधिकारी इथे आले यांनी केलेलं आहे। पण जो मंत्रालयासमोरचा मुख्य चौक आहे तिथून एअर इंडियाची जी बिल्डिंग आहे असा एकेरी रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे। कोणतीही इथून जड वाहनं गेली आणि अचानक काही झालं तर होऊ नये या दृष्टिकोनातून अशा स्वरूपामध्ये निर्णय घेतलेला दिसून येतोय। पण अचानक जी पाईपलाईन फुटली आणि त्याच्यामुळे पाणी वाहून गेलं। रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस खूप पडल्यानंतर जसं पाणी येतं तसं आलं, त्यामुळं सध्या तरी जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे। पुढच्या काही तासांमध्ये इथल्या रस्त्यांचा दर्जा टेस्टिंग केला जाईल आणि त्यानंतर इथं वाहतूक सुरू केली जाईल असं सांगितलं गेलेलं आहे। तुर्तास तरी काही वेळ हा रस्ता बंद केलेला आहे। मंत्रालयाकडून एअर इंडियाकडे जाणाऱ्या वाहतुकी एकेरी जी वाहतूक आहे ती आत्ता बंद केली आहे। अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।